तर इथपर्यंत आपलं कम्प्लीट सेशन बघितलंय. देन त्यानंतर आता आपण बघू की एक कंटेनर अगेन एक क्रिएट करणार. कोणता? तर लेट्स कन्सिडर MariaDBचा कंटेनर क्रिएट करायचा आहे. ओके, सो डॉकर रन काय करणार आपण, -d देणार, -p द्यायचा आहे का, गरज नाहीये, लिव्ह इट. ठीक आहे. देन नेम, नेम मध्ये देणार आपल्याला DB सर्व्हर, डेटाबेस सर्व्हर. ठीक आहे. त्यानंतर आपण काय पाहिजे, -p. ठीक आहे, नाही दिलं तर चालेल. इथल्या इथेच ऍक्सेस करायचं आहे आपल्याला, डेटाबेसला पोर्ट नंबरवर घ्यायची गरज नाहीये. तर मला एक सांगा, आता आपल्याला कंटेनर क्रिएट कशाचं करायचं आहे, MariaDB. इमेज कोणती लागेल, MariaDB ची इमेज लागेल. अदरवाइज उबंतू इन्स्टॉल करा, उबंतू मध्ये ते एक्स्ट्रा कॉन्फिगरेशन कसं करायचं ते नंतर सांगतो तुम्हाला. ठीक आहे. तर सेम इकडे काय करायचं, आता MariaDB ची इमेज डॉकर हबवर अवेलेबल असेल ती आपल्याला इकडे कॅप्चर करायची आहे आणि रन करायचं आहे काय, एक कंटेनर. जर तुम्हाला कंटेनर रन करायचं आहे तर MariaDB इथे DB बरोबर टॅग देऊ शकतो आपण, बट टॅग द्यायची गरज नाहीये, तो लेटेस्ट वाला घेऊन येणार. सो लेट्स जस्ट क्रिएट इट. अनेबल टू फाइंड इमेज, लोकली चेक करतोय तो लोकली मिळतीये का, नाही. तो MariaDB आपला डॉकर हब कडे जाणार आणि देन MariaDB ची इमेज घेऊन येणार. क्लिअर? ओके, सो कंटेनर रन असायला पाहिजे. डॉकर रन, सॉरी रन नाही, काय PS. बट इथे दिसतोय का कंटेनर रनिंग मध्ये, नाही. डॉकर PS -a मध्ये असेल का, तर इथे दिसतोय तो MariaDB दिसतोय. बट एक्झिटेड कोड 1. आपल्याला माहिती आहे का कशा पद्धतीने इश्यू आलाय, आपल्याला माहिती आहे का इश्यू कशा थ्रू आलाय, नाही माहिती. तर आता हे माहिती करण्यासाठी आपल्याला याची बघावं लागेल काय, लॉग्स. लॉग्स काय असतात, राईट. आता तुमचा लॉग मॅनेजमेंट वाला कन्सेप्ट लक्षात घ्यायचा की लॉग्स आपल्याला चेक करायचं आहे. सो सिंपल डॉकर लॉग्स कमांड कोणती आहे, डॉकर लॉग्स, आणि द्यायचं काय आपल्याला कंटेनरचा ID और नेम DB सर्व्हर. सी लॉग्स आपल्याला दिसत आहेत की त्यामध्ये काय इश्यू आहेत. तर इथे तुम्हाला दिसेल यू नीड टू स्पेसिफाय वन ऑफ दिस. हे जे पॅरामीटर्स आहे हे आपल्याला एखादा पॅरामीटर आपल्याला पास करावं लागेल, तेव्हाच कुठे आपला डेटाबेस वर्क करणार. आता डेटाबेस आहे, डेटाबेसला ऍक्सेस करायसाठी पासवर्ड तर लागणार ना, असाच ऍक्सेस करणार का आपण त्याला, नाही. तर डेटाबेसचा पासवर्ड आपण सेट केलाय का, नाही केलाय. तर तो एन्व्हायरमेंट जर पास करायचा असेल तर सिंपल आपण जेव्हा रन करतोय तेव्हा एक आणखी DB सर्व्हर 2.1 असं नाव देतो याला. ठीक आहे. नाव प्रत्येक वेळेस चेंज करावं लागेल कारण तो ओव्हरराईट म्हणजे त्याला डुप्लिकेट दिसेल आणि तो क्रिएट करणार नाही. तर DB सर्व्हर 1 देतोय, सेम इमेज असेल MariaDB. आता तो लोकली चेक करेल का, येस लोकली चेक करणार आणि लोकली त्याला इमेज मिळणार कारण पहिल्याच अटेम्प्ट मध्ये तो घेऊन आलाय ना. ठीक आहे. तर एवढं झाल्यानंतर आपल्याला तो एन्व्हायरमेंट द्यायचा आहे -e म्हणून. E मीन्स एन्व्हायरमेंट, E मीन्स एन्व्हायरमेंट. और तुम्ही सिंपल कन्सिडर करा एक व्हेरिएबल तुम्ही देताय त्याला, कोणता व्हेरिएबल द्यायचा आहे म्हणतोय तो, यू नीड टू स्पेसिफाय. लॉग्स मध्ये दिसत आहे. ठीक आहे. लॉग्स मध्ये दिसत आहे MariaDB रूट पासवर्ड. सो कॉपी अँड पेस्ट -e MariaDB रूट पासवर्ड, कॉपी पेस्ट इक्वल्स टू admin 1 2 3. ठीक आहे. दिला आपण पासवर्ड. आता एंटर करतोय, काय बोलतोय हा, अच्छा नाव बघा, मी नाव चेंज नाही केलं तर इथे तो आपल्याला नेम डबल आहे असं सांगतोय. एंटर. सी क्रिएट झालं कंटेनर. सो नाउ डॉकर PS, हियर यू कॅन सी एक MariaDB चा कंटेनर. सो एन्व्हायरमेंट कसं पास करायचं समजलं. इन कमांड लाईन -e यूज करणार
आता या कंटेनर मध्ये चेक करायचं आहे, या कंटेनर मध्ये जायचं आहे, तर कोणती कमांड पाहिजे आपल्याला? हा, डॉकर exec ओके. सो डॉकर exec -it, देन त्यानंतर db server 1 bash. आलोय? दिसतंय MariaDBचं पूर्ण डायरेक्टरी स्ट्रक्चर? हा, आता इथून आपल्याला डेटाबेस मध्ये जायचं असेल तर डेटाबेसचा ऍक्सेस घ्यायचा असेल तर MySQL-h लोकल होस्ट असं करतो ना आपण. -h नाही राहणार, MySQL-u रूट आणि -p राहणार. एंटर करणार आपण. MySQL कमांड इथे चालतीये का? नाही. मग कसं करणार? बोला उमेश, साक्षी आठवतंय का? पासवर्ड द्यावा लागेल ना? काय पासवर्ड द्यावा लागेल. हा, पण MySQLच नाही चालत आहे ना इथे. मग MySQL इन्स्टॉल करावं लागेल. कुठे? कंटेनरच्या आतमध्ये. सर तुम्ही काहीतरी सांगितलं होतं पण आठवत नाही सर आता. तर कंटेनरच्या आतमधून एक्सेस नाही करायचं राहत त्याला बाहेरून करायचं असते. एक्झिट करा इथे. ठीक आहे. डॉकर पीएस मध्ये काय दिसतंय इथे? MariaDB. तर याचा सर्वात आधी आयपी कोणता आहे ते चेक करा. डॉकर इन्स्पेक्ट. डॉकर इन्स्पेक्ट. आणखी काय पाहिजे? DB सर्व्हर. नाव द्यायचा तोच एक बेनिफिट आहे की आपल्याला कंटेनर आयडी यूज करायची गरज नाही. आता इथे आयडी दिसतोय, आयपी दिसतोय याचा. आयपी का नाही आला याला? स्ट्रेंज. DB सर्व्हर 1 नाव आहे, तर 1चं बघायचं आहे आपल्याला, DB सर्व्हरचं नाही बघायचं. सी काय आहे? 3 आहे. ठीक आहे. तर 3 आहे. आता काय करणार आपण? MySQL. आता इथे MySQL इन्स्टॉल्ड पाहिजे. MySQL-h मध्ये इथे आपण देणार कंटेनर DB सर्व्हर. ठीक आहे. DB सर्व्हर -u रूट आणि -p. बट MySQL आहे का? नाही आहे. तर MySQL आधी इथे इन्स्टॉल करावं लागेल आणि देन त्यानंतर तो वर्क करेल. कन्सेप्ट समजला का? ठीक आहे. सो लेट्स ट्राय. install MySQL-y. ठीक आहे. MySQLचा पूर्ण पॅकेजचं नाव लिहावं लागेल. ठीक आहे. नाव MySQL DB हिअर. एंटर. काय करा म्हणतोय तो? पासवर्ड. काय होता पासवर्ड? admin 123. एंटर करतोय. MySQL सर्व्हर होस्ट DB सर्व्हर. अच्छा, DB सर्व्हर नाही, DB सर्व्हर 1 आहे. ओके. admin 123. एंटर. काय होतोय हा? DB सर्व्हर 1 -3. सॉरी, कंटेनर आयपी द्यावा लागेल. आपण आयपी बघितला पण नाव देतोय. काय होतं? 172.17.0.3. येस. सी
IP द्यावा लागेल. IP ने होईल, नावाने होणार नाही. IP ने त्याचा ऍक्सेस घ्यावा लागेल. तर आता आपण कुठे आहोत? त्या कंटेनर मध्ये आहोत. कशा थ्रू काम करणार? MySQL. तो डेटाबेस सर्व्हर आहे ना, तर आपल्याला आता ऍक्सेस मिळालेला आहे त्या डेटाबेस सर्व्हर मध्ये. कसं करायचं ते समजलं? डेटाबेस सर्व्हर कसं ऍक्सेस करायचं ते समजलं? हा, एक्झिट एकदा परत करून बघू. बाय बोलणार हा आपल्याला काय केलंय आपण, एक नवीन सर्व्हर क्रिएट करू. ठीक आहे, कोणता? याचं नाव देऊ आपण DB सर्व्हर 2. सेम पासवर्ड देणार याला आणि नाव थोडस चेंज करणार. ठीक आहे, DB सर्व्हर 2 देतो याला. देन त्यानंतर एंटर करणार. या पद्धतीने आपल्याला काय मिळेल, एक आयडी मिळेल. डॉकर PS-1 करायची गरज नाहीये, PS करतोय. इथे आपल्याला DB सर्व्हर 2 दिसेल. क्रिएट झाला. देन त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, फक्त याचा IP ऍड्रेस बघायचा आहे. तर डॉकर इन्स्पेक्ट करणार DB सर्व्हर 2. देन त्यानंतर याचा IP मिळणार आपल्याला. IP मिळाला 4 आहे. ठीक आहे, IP मिळाल्यानंतर आपण काय करणार, याचा हा MySQL चा आहे, MariaDB चा डेटाबेस आहे ना. तर डेटाबेसचा ऍक्सेस घेण्यासाठी कोणती कमांड पाहिजे? MySQL. कंटेनरच्या आतमध्ये राहणार का ती? नाही, कंटेनरच्या आतमध्ये राहणार नाही, कारण तो एकदम लाईट वेट असतो. ठीक आहे, तर तो फक्त डेटाबेस आहे आपला ऍज अ कंटेनर. आता यामध्ये आपल्याला ही कमांड ऍक्सेस करायची आहे आणि इथे काय असला पाहिजे, त्याचा IP ऍड्रेस असला पाहिजे. H मीन्स MySQL-H देतोय. H मीन्स होस्ट, रिमोट होस्ट. ठीक आहे, तर इथे आपला रिमोट होस्ट कोण आहे? कंटेनर आहे. करेक्ट. तर कंटेनरचा IP ऍड्रेस 172.17.0.4. -U कशासाठी? युजर साठी. -P कशासाठी? पासवर्ड साठी. पासवर्ड तुम्ही इथे असा पण देऊ शकता, admin 123. बट हा पासवर्ड या पद्धतीने देणे म्हणजे मी पासवर्ड तर देतोय पण तुम्हाला सर्वांना माहिती होतीये. इट्स नॉट अ सिक्युअर वे. सो इथे आपण देत नाही. आपण काय करणार, इथे एंटर करणार. तर खाली तो आपल्याला पासवर्ड टाईप करायला सांगतोय. आपण पासवर्ड टाईप करतोय पण तो दिसणार नाही. इट्स अ सिक्युअर वे. सो सिंपल एंटर करतोय. बघा आपण कंटेनरच्या आतमध्ये आलोय, MySQL डेटाबेसच्या कंटेनरच्या आतमध्ये. समजलं? इथे कोणाला काही इश्यू? ठीक आहे, त्या कंटेनरच्या आतमध्ये आहे हा MySQL म्हणजे हा डेटाबेस, MariaDB डेटाबेस. आता इथे तुम्ही शो डाटाबेसेस या कमांड रन करून तुम्ही तुमचं काम करू शकता. डेटाबेस कंटेनर क्रिएट केलाय तुम्ही. कोणता कंटेनर क्रिएट केलाय? डेटाबेस कंटेनर क्रिएट केलेला आहे. कळलं? जे काही डेटा सेव्ह होणार स्ट्रक्चर फॉर्मॅट मध्ये, RDS तुम्ही शिकलात. जे काही डेटा स्टोअर्ड होणार त्या कंटेनरच्या आतमध्ये स्टोअर्ड होणार. काही इश्यू, काही कन्फ्युजन नाही? व्हेरी गुड. तर इथून एक्झिट करू आपण. आपल्याला इथे काही वर्क करायचं नाहीये, आपण फक्त टेस्टिंग करतोय. सो कन्सेप्ट समजला. एक कंटेनर कसा क्रिएट करणार MariaDBचा आणि एक एन्व्हायरमेंट कसं पास करायचं ते समजलं. आणि देन लॉग्स कसे बघायचे, तर आपण काय बघितलंय, लॉग्स. ठीक आहे, लॉग्स बघतोय. तर लॉग्स मध्ये तो एक्झिटेड DB सर्व्हर 1 येत आहे. DB सर्व्हर 2 चे बघा, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, जो रनिंग आहे त्याचे सुद्धा बघा, जो एक्झिट मोड मध्ये आहे त्याचे सुद्धा तुम्ही लॉग्स बघू शकता. सिंपल. तर इथे आता वर्क करतोय म्हणजे हा काम करतोय असं पूर्ण तो दाखवतोय. सी, काही इश्यू? आता आपण काय केलंय, इथे डॉकर एक कंटेनर परत क्रिएट करू. डॉकर रन -IT लिहितोय मी डायरेक्ट. काय लिहितोय? IT. आता IT कशासाठी असते? कंटेनरच्या आतमध्ये जाण्यासाठी. आता इथे रन कमांड कशासाठी असते? कंटेनर क्रिएट करण्यासाठी. तर कंटेनर क्रिएट होणार, आपण त्याच्या आतमध्ये एंट्री पण करणार. समजलं? ठीक आहे. तर डॉकर रन -IT दिल्यानंतर एक नाव द्या, हायफन नेम करा. चार्जर कनेक्ट करतोय.
हायफन हायफन नेम, नेमलेस कन्सिडर करा. नाही कुठलंही नाव देऊ आपण, SPIDER स्पायडर, स्पायडर मॅन. ठीक आहे, स्पायडरमॅन दिल्यानंतर काय होईल, हा स्पायडरमॅन आहे ना, डायरेक्ट जम्प करतोय ना कंटेनरच्या आतमध्ये. हा, तर इथे आता बॅश द्यावं लागेल, कारण काय पाहिजे आपल्याला, एक टर्मिनल ओपन झाला पाहिजे ना. हा, तर एंटर करणार, सी अनेबल स्पायडर, अच्छा सॉरी इमेज बॅश घेतली त्यांनी. इमेज आपल्याला बॅशच्या आतमध्ये आलोय, कंटेनरचं त्यांनी रन केलाय आणि कंटेनरच्या आतमध्ये पण आलोय. ठीक आहे, बॅश नावाची इमेज घेतली आहे त्यांनी आणि आपण बॅश मध्ये आलो पण आहे. बॅश नाही पाहिजे होतं, HTTP पाहिजे होतं. त्यामध्ये काय पाहिजे होतं, HTTPD किंवा Nginx असं काय पाहिजे होतं. समजलं का, नाहीतर परत करून बघू. तर इथे लिनक्सच्या पूर्ण 19 डायरेक्टरीजचा जो स्ट्रक्चर असतो त्या पद्धतीने तुम्हाला इथे दिसेल, bin dev etc आहे. हा, कंटेनरच्या आतमध्ये आलोय डायरेक्ट, तो कन्सेप्ट आहे इथे. तर नॉर्मली बघायचं असेल तर स्पायडरमॅन 1 मूवी, स्पायडरमॅन 2 मूवी करू आपण. बॅश न देता आपण इथे Nginx देऊ. ठीक आहे, काय होईल, एक Nginx कंटेनर क्रिएट होणार आणि त्याच्या आतमध्ये एंट्री करणार आपण. सो बघा, नाव सेम झालं का आपलं. हा, इथून एक्झिट करू आपण. Nginx IT दिल्यानंतर हा आपल्याला त्याच्या आतमध्ये घेऊन जायला पाहिजे. समथिंग स्ट्रेंज, मगाशी बरोबर एक्झाम्पल झाला, हा काय देतोय, वेगळं देतोय थोडंसं. ठीक आहे, नो वरीज, विल चेक लेटर. कन्सेप्ट काय समजलं ना. ठीक आहे, आता हे असं का देतोय ते बघावं लागेल आपल्याला. नाव चेंज करून, इमेज चेंज करून. HTTPD अच्छा ओके, तर तो इंटरॅक्टिव्ह मोड मध्ये देतोय. -D यूज केलं तर काय होईल, -D दिल्यानंतर तर तो आपल्याला, अच्छा ओके 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 ओके, आय अंडरस्टूड. HTTPD and then bash. सॉरी, D नाही काढला आता आपण. येस, परफेक्ट. कमांड कशी राहणार तुमची, टर्मिनल ओपन करायसाठी. आपण आता ट्राय केलं इकडे, बट हा काय करतोय, आपला टर्मिनल ओपन करून देतोय का, नाही. तर लास्ट मध्ये काय लिहिणार आपण, बॅश लिहिणार. -D यूज करायची गरज नाही. -D मध्ये तो बॅकग्राऊंड मध्ये जाणार, आयटीचा काही फायदाच होणार नाही. ठीक आहे, तर इथे तुम्हाला आता दिसेल की डॉकर रन -IT -name spider3 HTTPD आणि मी लास्ट मध्ये काय लिहितोय, बॅश जस्ट टू ओपन टर्मिनल. जर बॅश नाही लिहिलं तर तो काय करेल, टर्मिनल आपला हँग करेल. ठीक आहे, हँग इन द सेन्स स्टक, त्या टर्मिनल तो ऑक्युपाइड करेल. अंडरस्टूड. आपण कंटेनरच्या आतमध्ये आलोय आता. क्लिअर, ओके. तर आपल्याला एक प्रोसेस माहिती आहे की इमेज कशी चेंज करायची, index.html कसं चेंज करायचं. आता दुसरी प्रोसेस बघू. इथून एक्झिट करणार. HTTPD चा पेज कुठे असतो समजलाय, htdocs मध्ये असतो है ना. htdocs मध्ये index.html. तर आपण हा पेज आता चेंज करून बघू. आता चेंज कुठून करणार, इथून कॅट रिडायरेक्टरनी करायचं नाहीये, आपल्याला बाहेरून करायचं आहे.
कुठून? बाहेरून. कंटेनर मध्ये आपण एक index.html चेंज कसं करायचं ते बघणार. तर कंटेनरच्या बाहेर आलोय आपण. डॉकर पीएस आपल्याकडे भरपूर सारे कंटेनर्स क्रिएट झालेले दिसतात. तर हाच एक्सेस करू जो आपला पब्लिकली आपण एक्सपोज केलाय -p देऊन. क्लिअर ना? तर आता कसं करायचं? सध्याच्या कंडिशनला आपला पेज कोणता चालू आहे? दिस इज डॉकर कंटेनर. बट आपल्याला हा चेंज करायचा आहे. इनसाइड जाऊन आपण चेंज केलाय. इथून कसं करणार? तर इथे आता आपल्याला एक कमांड यूज करायची आहे, डॉकर cp कमांड. कोणती कमांड? डॉकर cp कमांड. पण त्यासाठी सर्वात आधी आपल्याला आपल्या सिस्टम मध्ये या ऍक्च्युअल सर्व्हर मध्ये एक index.html अवेलेबल पाहिजे. cp कमांड काय करते? कॉपी करते ना. कॉपी करायला याच्याकडे काही आहे का? index.html आहे का? नाही आहे. सो क्रिएट इट. सो कॅट index.html. ठीक है? h1 this file from host. ओके और आउटसाइड ली तो ठीक आहे. तर आपल्याकडे आता इथे index.html अवेलेबल झाली आहे. आता ही फाईल आपल्याला काय करायचं आहे? डॉकर cp कमांडने कोणाच्या आतमध्ये टाकायचं आहे? httpd कंटेनरच्या आतमध्ये. कोणता पाथ असतो? पाथ कोणता आहे आपला? हा, तो पाथ लक्षात ठेवायला पाहिजे तुम्ही, कारण तो पाथ इथे लिहावा लागेल आता. ठीक आहे. तर डॉकर cp काय करायचं आहे? index.html index.html देन आता कुठे पाठवायचं आहे? कंटेनर आयडी पाहिजे. सो कंटेनर आयडी सेम हाच और वेब सर्वर लिहा आपण. ठीक आहे. कंटेनर आयडी घेऊ आपण. कंटेनर आयडी आणि कंटेनरच्या आतमध्ये कुठे पाठवायचं आहे? लिहिला का पाथ? /usr स्लॅश काय होतं? दुसऱ्या बुक मध्ये आता बघितलं ना आपण. /usr स्लॅश शेअर /apache2. अदरवाइज आपण त्याच्या आतमध्ये जाऊन चेक करून टाकू. ठीक आहे. काय होती कमांड? exec कमांड आपण रन केलेली आहे ना. हा, हिअर दिस वन वेब सर्वर बॅश आणि काय पाथ असतो आपला? usr लोकल असतो. ठीक आहे. लोकल आणि अपाचे 2 इथून बाहेर निघू. ठीक आहे. आता आपल्याकडे पाथ अवेलेबल आहे. तर डॉकर cp कमांड यूज करू आपण. डॉकर cp index.html कुठे टाकायचं आहे? कंटेनरचा आयडी पाहिजे. कंटेनरचा आयडी हा आहे. पेस्ट करणार आणि कंटेनरच्या आतमध्ये कुठे जायला पाहिजे? /usr /local /apache2. apache2 च्या आतमध्ये काय लोकेशन होती? htdocs आणि त्यामध्ये index.html. करेक्ट. तर या पद्धतीने तुम्ही बघा सक्सेसफुली कॉपी. तर आता ही फाईल आपल्या होस्ट मशीन मधून हा कंटेनरचा पाथ आहे. तर htdocs बघितलं? htdocs मध्ये आहे ना index.html. तर ती आपल्याला रिप्लेस करायची आहे ना. या लोकेशनला आता आपल्या सिस्टम मधली index.html कॉपी होतीये कंटेनरच्या आतमध्ये. क्लिअर? तर आता याला चेक करा. कर्ल 172.17.0.2 IP होता बघा. दिस फाईल फ्रॉम आउटसाइड. इकडे पण तुम्ही चेक करा. याला रिफ्रेश करा.
दिस फाईल फ्रॉम आउटसाइड. म्हणजेच आपण आता एक डॉकर cp कमांड यूज करून index.html एका कंटेनरच्या आतमध्ये कसं पाठवायचं ते समजलं. म्हणजेच आपल्याला कंटेनरचा एक्सेस घेऊन त्याच्या आतमध्ये जाऊन त्या लोकेशनला जाऊन कॅट करायची गरज आहे का? नाही. पण दोन्ही वे तुमच्याकडे अवेलेबल आहे. इझी. ठीक आहे. तर एवढा पोर्शन समजला. ओके.